दादा हे जनावर म्हशी घेतलेले आहे, त्यांची किंमत सरासरी किती असेल अंदाजे? 90,000च्या वर आहे. 90,000च्या वर आहे. 90,000च्या वर आहे. तुमच्याकडे जवळपास 10 एक म्हशी दिसत आहेत. म्हणजे आता हे एका म्हशीची किंमत 1 लाख रुपये जवळपास आहे, तर हे एका इतामध्ये या म्हशीचे पैसे तुम्हाला भेटतात का? 70% भेटतात. 70%. बरं. बाकीचे काही शेणामध्ये. शेणाचा काय उपयोग करतो तुम्ही? त्याच्यात गांडूळ तयार करण्याचा आणि शेतात वापरतो. शेतामध्ये वापर केल्यामुळे त्याच्यात जास्त उत्पन्न जास्त केमिकल जास्त टाकण्याची आवश्यकता नाही. उदाहरणामध्ये तुम्हाला सेंद्रिय शेती करता म्हणा या माध्यमातून सगळ्यात जास्त उत्पन्न करतो. या माध्यमातून तुम्ही या विद्यार्थ्यांना काय बोध देऊ शकता? या व्यवसायाबद्दल विद्यार्थ्यांना या काय बोध देऊ शकता तुम्ही? एक व्यवसाय असं सपोर्ट म्हणून आहे शेताला, म्हणजे शेतीपूरक व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा, दुधाचा पैसा येतो. दररोज शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे येणारा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय मानला जातो. म्हणून शेतीपूरक व्यवसाय हा दुधामार्फत केला जातो. सगळ्यात जास्त वापर म्हणजे शेणखत. ज्याप्रमाणे भाजीपाला आपण पिकवतात त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसायातून शेतीला आर्थिक उत्पन्न जे आहे ते प्राप्त होते. या शेणखतापासून शेती सुद्धा पिकली जाते. या गोबर गॅस तयार होतो. आपण जो गॅस घरामध्ये वापरतो ना, त्याचा सुद्धा गॅस या गोबर गॅस पासून तयार होतो. आणि शेतीमध्ये जे शेणखत टाकलेलं आहे उरलेलं, त्या शेणखतापासून आपली जमीन जी आहे ती सुपीक जमीन होते. याबरोबरच शेणखताच्या माध्यमातून शेती केलेली जी आहे त्या शेतीला सेंद्रिय शेती असं म्हणतात. त्यानंतर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जे काही उत्पादन आपल्याला प्राप्त होते त्या उत्पादनाच्या माध्यमातून आपलं आरोग्य जे आहे हे प्रबळ असते. त्या पिकांना रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीचा वापर केल्यास त्या पिकामध्ये विशिष्ट प्रकारचं कस असते. अशा प्रकारे ह्या शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे जे आहेत ते मिळतात. त्याबरोबरच आर्थिक उत्पन्नही मिळते आणि आरोग्य जे आहे ते आरोग्यास आपल्या आरोग्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा लाभही होतो. अशा प्रकारे शाहू परिवार या ठिकाणी शेतीपूरक व्यवसायाला भेट दिला आहे. धन्यवाद.